नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 151ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनटाचं मौन ध्यान. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता आपण समर्थ रामदासकृत काही मनाचे श्लोक म्हणूया. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमोपंत आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. जनी निंजते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंजते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वै खरी आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे. असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे वाट पाहू नका. येस, म्हणजेच काय तर चक्कर येऊन कोसळून पडण्याची, हार्ट अटॅक येण्याची किंवा अजून काहीतरी गोष्टी होण्याची वाट पाहत बसू नका. आणि त्यामुळे जर तुम्ही व्यायाम करत नसाल, शारीरिक हालचाली करत नसाल, मनःशांतीसाठी काही करत नसाल तर ते सुरू करा. आपण नंतर करू असं म्हणत हा नंतर आपला कधी येत नाही. आणि कधीतरी ते ट्रिगर होतं आणि मग आपल्याला डॉक्टर जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला चालायला वेळ मिळतो, मग व्यायाम करायला वेळ मिळतो, मनःशांतीसाठी मेडिटेशन्स वगैरे करण्याचा वेळ मिळतो. पण हे ट्रिगर होतोपर्यंत आपल्याला आधी भरपूर कारणं असतात आणि त्यातलं महत्त्वाचं कारण आपण जे देतो ते वेळ मिळत नाही. ते तर कारण एकदम खोटेपणाचं आहे. तुम्ही स्वतःला विचारा, दिवसभरामध्ये तुम्हाला 10 मिनटं किंवा 20 मिनटाचं शारीरिक हालचाली करण्यासाठीचा वेळ मिळत नाही. आणि मुळातच काहींचे स्वभाव असे असतात की ठीक आहे, काही नाही, काही गरज नाही आहे, आम्ही आहोत ते असे व्यवस्थित आहोत. मग ते पोट पुढे वाढलेलं असू दे किंवा अजून काही. पण एक लक्षात घ्या, आपण जसे वागतो तसंच आपल्याला पाहून, आपल्याला ऐकून आपल्या घरातली पुढची पिढी वाढत असते. आणि त्यासाठी ॲटलिस्ट आपल्या स्वतःसाठी नाही तर ॲटलिस्ट त्यांनी काहीतरी चांगलं घ्यावं आपल्याकडून, यासाठी तरी आपल्याला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. आणि मुळातच आपल्याला हे का कळत नाही आहे की जे आपण काही करणार आहोत, ज्या चांगल्या सवयी आहेत, जसं सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं, मोबाईलचा वापर कमी करणं, व्यायाम करणं, योगा करणं, मेडिटेशन्स करणं, ह्या चांगल्या सवयी आपल्या सुदृढ आरोग्यासाठीच आहे. आणि जर आपण जे आयुष्य जगणार आहोत, जे काही असतील ती वर्ष जर आपण चांगली आनंदी ह्या गोष्टींमुळे, तर आनंद नक्कीच मिळतो. मग आध्यात्मिक वाचन असो, आध्यात्मिक गोष्टी ऐकणं असो, कीर्तन असो, भजन असो, ह्या चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. आणि तुम्ही ते करून पहा. ॲटलिस्ट 10 ते 15 दिवस कंटिन्यू करून पहा. तुम्हाला त्याचा काय अनुभव येतो ते तुम्ही स्वतः पहा.
म्हणून मला एवढंच म्हणायचं होतं की आपण ह्या गोष्टीवर चिंतन करायचं आहे की आपल्याला त्या क्षणाची वाट पाहायची नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठेतरी कोसळून पडताय आणि नंतर पूर्ण जे आहे ना आपल्याबरोबर जे असतात त्यांचं पण आयुष्य उद्ध्वस्त होतं, आपलं तर होतंच होतं, पण आपल्याबरोबर जे आहेत ना त्यांचंही आयुष्य पुढचं उद्ध्वस्त होतं. उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही आहे. म्हणून वाट पाहू नका आणि चांगल्या सवयी लावून घ्या. चालायला जा, सकाळी धावायला जा, काही चांगले प्रकार करा, आध्यात्मिक वाचन करा. हे असं भरपूर काही आहे आणि तुम्ही जर कराल ना तर ती सवय तुमच्या घरातल्या मुलांना लागेल, तुमच्याकडे पाहून लागेल. दुसऱ्यांकडे पाहण्याची गरज नाही आहे त्यांना. तुम्ही त्यांचे हिरो आहात आणि असलं पाहिजे. त्यामुळे जरा स्वतःकडे लक्ष द्या. जेव्हा आरशासमोर उभे राहता तेव्हा तुम्हाला काय दिसतं, तुमचं प्रतिबिंब नुसतं पाहू नका. त्यामध्ये पहा की तुम्ही कसे असला पाहिजे. तुम्हाला तुमच्याकडे पाहून आनंद वाटला पाहिजे. आणि हे हॅपी गो लकी वगैरे हे काही सब झूट आहे. तुमचं अवाढव्य शरीर वाढलेलं आहे, तुम्हाला चालताना तुमच्या शर्टाची बटणं लागत नाही आहेत, कसं वाटतं ते. त्यामुळे जरा याच्यावर विचार करा, चिंतन करा आणि वाट पाहू नका, सुरुवात करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.